भारतीय कम्युनिस्ट पक्षाचं पहिलं राज्य अधिवेशन कोल्हापुरात झालं। सामाजिक न्याय, समता, लोकशाही आणि मानवी हक्काचं रक्षण करण्यासाठी कार्यरत राहण्याचा निर्धार या अधिवेशनात करण्यात आला। तसंच वाढती बेरोजगारी, महागाई, खाजगीकरण, कामगार आणि शेतकरी हक्कांवरील हल्ले, शिक्षण आणि आरोग्याचं व्यापारीकरण या प्रश्नांवर चर्चा झाली। भारतीय कम्युनिस्ट पक्षाचं राज्य अधिवेशन शनिवारी कोल्हापुरात पार पडलं। या अधिवेशनाच्या निमित्तानं परिवर्तन पदयात्रा काढण्यात आली। त्यामध्ये महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून आलेले कार्यकर्ते सहभागी झाले होते। दसरा चौकातून निघालेली पदयात्रा विनस कॉर्नर मार्गे अरविंद ख्रिश्चन हायस्कूलपर्यंत काढण्यात आली। या अधिवेशनाला पक्षाचे महासचिव दीपंकर भट्टाचार्य, बिहारचे खासदार राजाराम सिंह, प्रभात कुमार, बाळासाहेब सुरुडे यांची प्रमुख उपस्थिती होती। कॉम्रेड अतुल दिघे यांनी अधिवेशनाचा उद्देश स्पष्ट करून केंद्र सरकारच्या धोरणांवर टीकास्त्र चढवलं। वाढती बेरोजगारी, महागाई, खाजगीकरण, शिक्षण आणि आरोग्याचं व्यावसायीकरण, लोकशाहीवरील दबाव आणि संविधानिक मूल्यांचं रक्षण या विषयांकडे दीपंकर भट्टाचार्य यांनी लक्ष वेधलं। केंद्र सरकारच्या विरोधात लढ्याची दिशा ठरवावी लागेल असंही भट्टाचार्य यांनी नमूद केलं। यावेळी संपत देसाई, मुक्ता मनोहर, धनाजी गुरव, दिलीप लोखंडे यांच्यासह राज्यभरातील कार्यकर्ते उपस्थित होते।